तिसरा श्रावण सोमवार पारायण, शिवामूठ मूग कसे व्हायचे, संकल्प कसा करायचा, त्यासाठी कोणते कोणते साहित्य आपणाला आवश्यक आहे याचे आपण पहिल्यांदा जुळवाजुळव करून घ्यायचे, त्याची यादी आपल्याच्या समोर देण्यात आलेली आहे. प्रथमतः आपल्याला साहित्याचे पूर्ण माहिती झाल्यानंतर, साहित्य जमा केल्यानंतर आपल्या हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे गणेशाची पूजा किंवा चौरंगावर विड्याच्या पानावर सुपारी ठेवून त्याची पूजा करायची आहे. फूल वाहून हळदी कुंकू आणि गणेशाचा आवडता प्रसाद गूळ आणि खोबरं हे द्यायचं आहे. प्रसाद व्हायचा आहे. अगरबत्ती आरती ओवाळून प्रार्थना करायची आहे. हे गणेशा, माझे कार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून मनोभावे त्याची प्रार्थना करायची आहे. फूल व्हायचं आहे. बेलपत्र वाहून मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर शिवपिंड तांबणामध्ये घेऊन आपणाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय हा जप आपणाला अभिषेक पूर्ण होईपर्यंत करून घ्यायचा आहे. अभिषेक पूर्ण झाल्यानंतर पाण्याने त्याचे शिवलिंग स्वच्छ करायचे आहे. स्वच्छ केल्यानंतर जे आपले अभिषेक केलेला आहे ते पाणी इतर तांबणात घेऊन घ्यायचे आहे. त्यानंतर शिवपिंडीला भस्म लावून घ्यायचं आहे. तांदूळ व्हायचा आहे. हळदी कुंकू मात्र शिवपिंडीला, शिवलिंगाला व्हायचं नाही, त्याच्या बाजूला व्हायलं तर चालू शकते. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. शिवलिंगाला हळदी कुंकू व्हायचं नसतं तर भस्म व्हायचं असतं. बेलपत्र व्हायचं आहे. 3 पाणी बेलपत्र उत्तम राहतं. यामध्ये पूजा अर्चा करत असताना सुद्धा ओम नमो शिवायचा जप मनातल्या मनात चालूच ठेवायचा आहे. फुले व्हायची आहेत. त्यानंतर शिवामूठ मूग हे आपण अंगठ्याच्या बाजूनं शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आणि दुसऱ्या वेळेला सरळ हाताने अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरे दीर जावा, नणंद भ्रतारा, नावडतीची आवडती कर देवा म्हणून मूठ शिवमूठ व्हायची आहे. शिवामूठ ही स्त्रियांनी व्हायची असते, पुरुषांनी व्हायची नसते. आपला प्रसाद वाहिल्यानंतर पोथीची पूजा करून घ्यायची आहे. पोथीची यथासांग पूजा केल्यानंतर सुरुवात करण्यापूर्वी 1 माळ जप ओम नमो शिवायचा करून घेणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर संकल्प करायचा आहे. हे परमेश्वरा, मी संकल्प केला आहे की माझ्या आपल्या मनातील इच्छा काय असेल ते मनातल्या मनात बोलून पाणी, हळदी कुंकू, त्यावर फूल घेऊन पाणी तांबणात किंवा वाटीमध्ये सोडायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. हे श्री शंकरा, माझे मनोकामना पूर्ण कर, माझ्या कुटुंबाला सुखी ठेव, आरोग्य संपन्न ठेव असं म्हणून प्रार्थना करून घ्यायची आहे. हे चालू असताना मनातल्या मनात ओम नमो शिवाय जप चालू असणे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे साप्ताहिक पारायण पूर्ण करावयाचे आहे. पुढील सोमवारी फक्त 3 दिवसाचे दररोज 5 अध्याय याप्रमाणे पारायण करता येईल. त्यावेळी शिवामूठ जवस आहे त्याचा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी टाकण्यात येईल. धन्यवाद.
नमस्कार. ओम नमो शिवाय.